जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय, फलंदाजीचा झंझावत आपण पाहतोय. मागील षटकात जे कमवलं प्रशांत गायकवाड साहेबांनी, 2 चेंडूवरती अमित तांबेने गमावलं असं म्हणायला काय हरकत नाही. काय गोलंदाजी केली होती, शेवटच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आल्या होत्या, परंतु सुरुवातीच्या काही चेंडूवरती अमित तांबे थोडीशी खराब कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अथर्व भुते येत आहेत बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईक एंड होते आपण पाहतोय. अंडर-20 खेळाडू. यावेळेचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतील काढागे चेंडू खेळलाय, एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु चेंडू हातामध्ये येत तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करतायत नरसिंग पालमपल्ले आणि अथर्व भुते. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. टीमची संख्या 36, त्यापैकी वैयक्तिक नरसिंग पालमपल्लेच्या 9 चेंडू 32. तिसरे षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना, 5 ओव्हरची महत्वपूर्ण मॅच. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल मंगलमूर्ती 11 इन्फ्रा संघाचा, परंतु कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करेल टीम यशवंतभाऊ पाचंगे. यावेळीचा चेंडू होता, हेलिकॉप्टर शॉट, हेलिकॉप्टर लँड होते समोर जाऊन लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नरसिंग पालमपल्लेने टोकलाय, टोले चंग, प्रहार, षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय नरसिंग पालमपल्लेकडनं पाहायला मिळते. संकट तुम्हाला अडवत नाही तर संकट तुमची उंची वाढवतात. एका बाजूला संकट टीम आहे, संघ अडचणीत आलाय कारण का विकेट एका बाजूला सातत्यानं पडतायत, परंतु एका बाजूला भक्कमपणे उभा आहे नरसिंग पालमपल्ले. षटकार चौकार टोकतोय. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळायचा होता. चेंडू बॅटचा एज घेऊन चेंडू पाठीमागे येतोय. विकेट किपरच्या अगदी जवळ शेरू लॉर चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत एक डॉटबॉल मैदानात येतोय. एका बाजूला विकेटची पडझड सुरू आहे, एका बाजूला फलंदाज नरसिंग पालमपल्लेला साथ देताना पाहायला मिळत नाही, परंतु दुसऱ्या बाजूनं तो मात्र धावांची बरसात करतोय. यावेळेचा चेंडू होता, पाठीमागे अडवलाय. पप्पू तोडकर चेंडूला अडवतायत, तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड आकडे बदलत आहेत. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 43. नरसिंग पालमपल्ले 12 चेंडू 39. अमित तांबे थोडेसे मागे ठरतायत. 5 चेंडू टाकलेत, 20 धावा खर्च करतायत. शेवटचा चेंडू करतील आपल्या षटकातील, आपल्या स्पेल मधील. 3 गडी बाद 43. यावेळेचा चेंडू होता, पंच अमर साठे सरकवतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, आणखीन एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 44. करण रणेड आपण पाहतोय 15.53. प्रेक्षक देखील आझादी चषकाचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. कोण बनेल या स्पर्धेचा विजेता, कोण ठरेल उपविजेता. यावेळेचा चेंडू होता, अथर्व भुते. जबरदस्त आक्रमण, काही शॉट खेळलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे टोकलाय. मूर्ती लहान, कीर्तीनं महान. अथर्वच्या बॅटमधून टोलेजंग प्रहार, टोकलाय, षटकार. थँक्यू डीचे. काय जबरदस्त फटका आपण पाहिलाय अथर्व भुतेच्या बॅटमधून मैदान ती पाहायला मिळतोय. एका बाजूला नरसिंग पालमपल्लेला साथ देणारा फलंदाज पाहायला मिळत नव्हता, परंतु जसा अथर्व भुते मैदानावरती आलाय आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार टोकत संघाचं स्वतःचं खातं त्यानं इथे मैदानात उघडले, परंतु संघाचं अर्धशतक पूर्ण करतोय षटकाराच्या मदतीनं. मंगलमूर्ती 11 इन्फ्रा 3 गडी बाद 50 धावा. गणेश ढाडवळे यांच्या मालकीचा संघ अर्धशतक पूर्ण करतोय. जोरदार टाळ्या सुयात. 3 गडी बाद 50 धावा. नरसिंग पालमपल्ले 12 चेंडू 39. अथर्व भुते 1 चेंडू 6 धावा. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिलं तर पहिल्या डावातील इथे मैदान ती पाहायला मिळतील. प्रशांत गायकवाड साहेब येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं
क्रिकेट स्पर्धांचं आयोजन नियोजन देखील पाहत असतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या. त्याचबरोबर आपण पाहतोय की मागील षटकातच विकेट हॅट्रिक पूर्ण केलं आणि वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत टीमचे कॅप्टन, टीमचे संघनायक, मास्टर माइंड प्रशांत गायकवाड साहेब. पहिला चेंडू होता, अचूकता पाहायला मिळते, योग्य टप्पा आपण पाहतोय, टप्प्यावरती प्रचंड नियंत्रण ठेवलंय आणि चेंडूला वेग आणि गतीचा देखील वापर करतात प्रशांत गायकवाड साहेब. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय. आतापर्यंत स्पेलमधील 7 चेंडू टाकलेत, खर्च केल्यात फक्त 2च धावा आणि विकेट मिळवल्या तब्बल 3 विकेट आतापर्यंत मिळवत आहेत प्रशांत गायकवाड साहेब. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. नरसिंग पालमपल्ले बॅटिंग करतायत. 13 चेंडू 39. अथर्व भुते 1 चेंडू 6. ना भूतो ना भविष्य. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू मैदान टिकेला, बॅक टू बॅक सलग दुसरा डॉट बॉल. नरसिंग पालमपल्लेचा प्रचंड भन्नाट फॉर्म मध्ये आहे. ज्याच्या बॅटवरती चेंडू आला की तो थेट बाउंड्री लाईनची भेट घेतोय आणि त्या नरसिंग पालमपल्लेला उभं करून ठेवलंय. बॅक टू बॅक सलगचे 2 डॉट बॉल इथे मैदानी करतायत प्रशांत गायकवाड साहेब. लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी वरतून आलेला चेंडू शेरूच्या हातात विसवलाय. दुसरा डॉट बॉल. यावेळीचा चेंडू होता, जबरदस्त फटका, टप्पा भरकटला, लाईन लेन चुकली आणि तसा चेंडू मात्र पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून नरसिंग पालमपल्लेने ठोकलाय. उत्तुंग षटकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. 3 गडी बाद 56. वैयक्तिक नरसिंग पालमपल्ले 15 चेंडू 45. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक तर ठोकलंय आणि दुसऱ्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय. बॅक टू बॅक सलग 2 मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण करेल का नरसिंग पालमपल्ले. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक. आदित्य जाधव चेंडू खाली, विकेट मिळवत आहेत प्रशांत गायकवाड साहेब. सेलिब्रेशन करतायत. टेकन व्हेरी गुड कॅच. आदित्यनं टिपलं झेल. विकेट मिळवत आहेत प्रशांत गायकवाड साहेब. आणखीन एक धक्का बसतोय. मंगलमूर्ती 11 इन्फ्रा टीमला चौथा फलंदाज बाद होते नरसिंग पालमपल्ले. परंतु नरसिंगची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. 16 चेंडू 45 धावा. थँक्यू, धन्यवाद डीसे. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 गडी बाद 56 धावा धावपल होते आहेत. प्रशांत गायकवाड साहेबांनी अतिशय कमालीची गोलंदाजी या महत्वाच्या मॅच मध्ये केलेला आहे. 10 चेंडू टाकलेत, 8 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे तर 4च्या 4ही खेळाडूंना बाद करणारे गोलंदाज प्रशांत गायकवाड गोलंदाजीच्या मार्क होती. यावेळीचा चेंडू होता, पुन्हा एकदा टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. जगदीशसाठी एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय. 56 धावा धावपल होत्या. 4 विकेट इथे आपण पाहिले तर गमावले जात आहेत. 4ही फलंदाजांना बाद करणारे गोलंदाज गोलंदाजी करतायत महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रशांत गायकवाड साहेब. विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली. शेवटचा चेंडू टाकतील आपल्या स्पेल मधील धावसंख्या 56. यावेळचा चेंडू होता, टेकन व्हेरी गुड कॅच. पायपर कोल्लय. आणखीन एक विकेट. एकाच इनिंग मध्ये, एकाच डावात 5 षटकांच्या मॅच मध्ये 5 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम आणि कारनामा करतायत प्रशांत गायकवाड साहेबांची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रशांत गायकवाड साहेबांसाठी.
थँक्यू. शेवटचं अंतिम षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होईल. 5 विकेट मिळवल्या जात आहेत, 5 विकेट गमावल्या जात आहेत. एका बाजूला एकमेव गोलंदाज आहेत प्रशांत गायकवाड साहेब. आझादी चषक 2025 मध्ये एक नवीन कारनामा, एक नवा विक्रम इथे मात्र करतायत. तब्बल 5 फलंदाजांना बाद करत भव्य पावसे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत फायपर खोलत एक अनोखा विक्रम करतायत. त्यात एक विकेट हॅट्रिक देखील समाविष्ट ती देखील पाहायला मिळते. शेवटचं षटक आपण पाहिलं तर करण्यासाठी गोलंदाज येत आहेत अंकित, फलंदाजीसाठी येत आहेत रोहन. अथर्व भूतेच्या सोबतीला आपण पाहतोय दुसऱ्या धावेला पलायन आणि फलंदाज अथर्व होतोय रनआउट, धावबाद. गोलंदाज अंकित कामाती, गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. स्लॉगर डेथवर स्पेशालिस्ट. यावेळेचा चेंडू होता वेगाने टाकलाय स्टंपच्या अगदी वरतून चेंडू शेरू लोहारच्या हातामध्ये विसवला जातोय. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. अगदी विकेट टू विकेट मारा करतात गोलंदाज अंकित. 58 धावा धावपल करत आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय, अंतिम षटक सुरू आहे. स्लॉगर डेथवर देखील आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट आणि क्रिकेट देखील आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू होता शरीरभेदक मारा, अंगभेदक चेंडू आपण पाहतोय. मैदानी टाकण्याचा प्रयत्न देखील केला होतोय. लेग बायच्या रूपानं धाव देखील आपण पाहिलं तर येते. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड पुढे जातोय. शेवटचे काही चेंडू देखील पहिल्या डावातील आपण पाहणार आहोत. 2 चेंडू शेवटच्या अंतिम षटकातील बाकी आहेत. 59 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 6 विकेट गमावल्यात. अंकितनं कमाल केली, 4 चेंडू टाकलेत, खर्च केलात फक्त 2 धावा. यावेळेचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट ऑन साइड मिड विकेटला. आणखीन एक टोले जंग पार, मलनच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. 65 धावा धावपल होती. शेवटचा एक चेंडू आपण पाहिलं तर बाकी आहे. पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील शेवटचा एक चेंडू आपण पाहिलं तर इथे बाकी आहे. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. अंकित कामातीवरती आक्रमण केले, 5 चेंडू टाकलेत, 8 धावा खर्च करतोय. मलनच्या बॅटमधून स्लॉगर मध्ये एक मोठा बिगिट देखील आपण पाहिलाय. फुल टॉस चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला, कॅप मध्ये टोलवलाय, कॅप फार मोठा अडवण्याचा प्रयत्न आदित्यचा, परंतु चेंडू मात्र चाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, षटकारा पाठोपाठ येतोय खणखणीत चौकार. शेवटच्या षटकात काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 69 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 70 धावा. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर या टीमला आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या 30 चेंडू 70 बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण मैदानी पाहणार आहोत. चला विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडंसं पटपट्या. मंगलमूर्ती 11 इन्फ्रा गणेश शेठ आढवळे यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करेल. आणि बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत शिरूर तालुका टेनिस बॉल के असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा शिरूर काँग्रेस आयचे अध्यक्ष आदरणीय यशवंतभाऊ पाचंगे यांच्या मालकीचा संघ आपल्याला दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 70 धावा. चला बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये येते. जशी मॅच संपेल यानंतर लगेचच ओपन खुल्या गटातील क्वार्टर फायनलचा अंतिम सामना तो देखील आपण पाहणार आहोत.
एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला मैदान ती देखील पाहायला मिळेल. योगेश सरकार 11 अर्थात संविधान ग्रुप पुणे आणि त्या संघाच्या विरोधात या सामन्यातील विजेता संघ या दोन संघात असेल आझादी चषक 2025च्या ओपन खुल्या गटातील क्वार्टर फायनलची लढत. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकूयात. मावळ भूषण आदरणीय सुमित सोनोने सर सेकंड इनिंगमध्ये आपल्यासमोर जॉईन होतील. ऐकूयात सुमित सोनोने सरांना. नमस्कार. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आझादी चषक 2025च्या या अंतिम दिवसामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. सामन्याकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. मैदानाच्या मध्ये आता बघायचं आहे आघाडीची जोडी दाखल झालेली आहे. 70 धावांचं टार्गेट इथे मैदानामध्ये उभं केलंय. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर मंगलमूर्ती इन्फ्रा 11 या दोन संघांमध्ये हा सामना आहे. मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीमने जर आपण पाहिलं प्रथमतः बॅटिंग करत असताना पडेल 69 धाव्यांचं टार्गेट उभं केलंय. आणि या जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक पहिले घेऊन सत्यम. पहिलाच बॉल खूप चांगला बॉल आपण पाहतोय सत्यमचा. अगदी डॉट चेंडूने मात्र इथे मैदानाच्या मध्ये सुरुवात केली जाईल. संघाचं धावफलक इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती 0 धावा. आदित्य जाधव दुसऱ्या बाजूला शिरू लोहार. यावेळेस शफल झालेत. इनकटरचा वापर होता. सिंगल घेण्याचं धाडस केलं. यशाच्या बागे जगदीश होते परंतु मला वाटतं आपण पाहतोय यशाकडे एक सिंगल तिथे रोखू शकलेले नाहीयेत.
स्कोरबोर्ड वरती आपण बघतो एक धावे शेरू लोहार. यापूर्वीच्या मॅचचा हिरो आदित्य जाधव याला आपण बघितलं, काय मॅच त्याने मात्र आपल्या बॅटिंगने आपल्या संघाकडे झुकवली. आणि विशेष आपण पाहिलं तर आदित्यने ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळले, शेरू लोहार अर्थात राहुल, सध्या जर आपण पाहिलं तर याही खेळाडूच्या नावाची चर्चा सतत आपण होताना बघितलेली. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये याही खेळाडूला आपण सतत खेळताना पाहतोय. सत्यमचा षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना बॉल तयार. ओ यावेळेस लेग ब्रेकची अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु इन कटरचा वापर केला सत्यमने. लास्ट मोमेंटला फिंगर रोल केले आणि इथे शेरू लोहार फक्त चेंडूकडे बघतच राहिलाय. काय चकवा दिलाय सत्यमने. विकेट पहिली डाऊन होतीये शेरूच्या रूपाने. आणि मला वाटतं इथे बॉल सोडून देण्याच्या विचारामध्ये होता शेरू लोहार. आणि मला वाटतं एक फनी क्लिप देखील होऊ शकते याची, कारण बॉल सोडून देण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बॉल येऊन बॅटला कधी आदळला. या विकेटसाठी मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीमचे संघ मालक सन्माननीय गणेश ढाडावळे दादांच्या वतीने या विकेटसाठी सत्यमसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. नवीन बॅटर अमित तांबे मैदानावर दाखल होतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केलाय. अमित तांबे जर आपण पाहिलं तर याही खेळाडूला मोठं चिकाटीने खेळण्यासाठी मात्र अमित तांबेला ओळखलं जातं. वेळ वाचवायचा मित्रांनो, वेळ महत्वाचा आहे. एक धाव धावफलकावरती 69 धाव्यांचा आता अजून पाठलाग करायचा आहे. आणि सत्यम तयार असेल पुन्हा एकदा. शेरू लोहार मैदानामध्ये बाद झालाय. हा चेंडू अगदी दूरवरून टाकण्याचा प्रयत्न, वेग होता या चेंडूमध्ये. आता जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे चेंडू इथे व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच अमर साठे सरांनी मात्र इथे कळवलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सत्यम. यावेळेस मैदानामध्ये थोडासा खाली राहिलेला चेंडू होता. सिंगल इथे घेतली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. 2 धावा यावेळेस घेतल्या जात आहेत. या 2 धावेने देखील स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. 4 धावा. दोन धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी आपण पाहतोय इथे शांतता आहे. जो संघ जिंकणार आहे तो संघ मात्र नक्कीच क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये भिडताना आपल्याला बघायला मिळेल. परंतु दोन्ही संघ तगडेत, हे चोरस बघायला मिळेल. यावेळेस अकुटप्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मैदानामध्ये पुन्हा बॅट वरती परफेक्ट मिडल चेंडू इथे होत नाहीये. एकदा तिथे आली, मला वाटतं तारेला बॉल देखील तिथे लागला. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आल्यात. या 2 धाव्याने संघाचं धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती 6 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा सत्यम तयार. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेकचा वापर आणि खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचे फिंगर लास्ट मोमेंटला खऱ्या अर्थानं जी आपण पाहिले ना तर सत्यमची जी ऍक्शन आहे, बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर गोलंदाजाची बोटचा रिदम पाहून फलंदाज ठरवतो की हा कुठला कटर असेल, परंतु सत्यमला ओळखणं थोडंसं अवघड जात आहे. परंतु यावेळेस टप्पा मागे ठेवला आणि अमित तांबेला सांगायची गरज नाही की टप्प्यात आल्यानंतर तो कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. हा षटकार
थँक्यू डीजे. आणि आपण मैदानाच्याच मध्ये इथे बघणार आहोत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज आंबले, जुन्नर एक्सप्रेस म्हणून देखील मात्र सूरज आंबलेची ओळख आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज आंबले. पहिलाच बॉल अख्खू टप्प्याचा बॉल होता आणि आदित्यने इथे स्वॅगने स्वागत केलं. इथे सूरज आंबले यांचं षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. यावेळी जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये जबरदस्त गोलंदाजीचा मात्र अनेक वेळा आपण सूरज आंबलेची गोलंदाजी बघितलेली आहे, परंतु आज त्याचं स्वागत इथे आदित्यने षटकाराने केलंय. हा चेंडू देखील टप्पा थोडासा मागे ठेवला. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे, त्यांना चेंडूची फेकी होतीये. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? नकार. जो यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण पाहायला मिळते. परांडा चॅम्पियन लीग देखील आपण पाहायला गेलं तर सूरज आंबले यांनी गाजवली. स्कोरबोर्ड वरती मैदानामध्ये पुण्यात बघायचं यावेळेस धपलकावरती 20 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना पुण्याचा गोलंदाज तयार. अख्खू टप्प्याचा बॉल, परंतु इथे काय अमित तांबेला जर तुम्ही असे चेंडू दिवसभर जरी टाकले ना तरी अमित तांबे थांबणार नाही. अमित तांबे फक्त षटकारच ठोकणार. हा पुन्हा एकदा षटकार आहे. थँक्यू डीजे. इथे आपण मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच सूरज आंबलेवरती प्रचंड मोठं हे आक्रमण. आरसीबी टीम साठी आपण देखील पाहिले गेले तर नेट बॉलर म्हणून मात्र सूरज आंबले यांना आपण बघितलंय. आज तोच खेळाडू आज या विकेट वरती आझादी चषकामध्ये गोलंदाजी करतोय. कोलवटप्प्याचा बॉल होता, आता खोडून काढलाय. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न ते केला जाणार का? परंतु मैदानात बघायचे नकार इथे कळवला जातोय. एक धाव आहे. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर बोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 27. 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आदित्य जाधव आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, 8 धावा बनवल्यात. अमित तांबे 5 चेंडूमध्ये 17 बनवतोय. पुढे बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस आदित्य साठी हा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली संघाचं धपलक आता जर आपण पाहिले गेलं तर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 28 वरती जाऊन पोहोचलेले. थोडीशी शांतता मैदानामध्ये जरूर जी सुरू आहे. पुण्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस देखील खूप चांगला चेंडू मैदानामध्ये बघायला मिळाला आणि हा चेंडू इथे डॉट आलाय. षटक क्रमांक संपला जाईल. आपण बघतोय दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 28 धावा आहेत आणि आता समीकरणाकडे घेऊन जाईल तुम्हाला. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 42 धावेंची गरज आहे. आझादी चषक आणि आझादी चषकामध्ये जर आपण पाहिले गेले तर बापूअण्णा कातळे त्याचबरोबर विजयभाऊ मोरे यांनी मात्र एक खंबीरपणे दिलेली साथ. स्पर्धेचे आयोजक आपण पाहिले तर संभाजीभाऊ थेऊरकर यांची ही संकल्पना, त्याचबरोबर उमेश नायडू, साजिदभाई तांबोळीत, राजू तोरण सिंग रत्तू, अचानक बॉईज, 11 चॅलेंजर्स, यंगस्टार दत्तनगरचे सगळे सदस्य, या सगळ्यांनी घेतलेली मेहनत आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जरूर पाहतोय. आणि आझादी चषकाची खऱ्या अर्थानं सुरुवात जर आपण पाहिली तर मला वाटतं आजही तो एक किस्सा आहे. 8 वर्षापूर्वी ज्यावेळेस आझादी चषक स्पर्धा कशी सुरू झाली तर श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर याच मैदानावरती सुरुवातीला गटारी चषक ही स्पर्धा भरली. हे सगळा जो काही मित्रपरिवार तो फक्त आनंद घेण्यासाठी त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पावसाळ्यामध्ये काहीतरी खेळायचं आपल्याला, त्यावेळेस मला वाटतं रबरचं क्रेज अजिबात मावळ तालुक्यामध्ये नव्हती. आणि गटारी चषकाचं आयोजन या मैदानावरती झालं आणि तिथून पुढे त्याने सांगितलं की नाही, हे योग्य नाही आहे, आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे यातून. आणि तिथून पुढे आझादी चषक ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. हा चेंडू पुन्हा एकदा बघायचा वेळेस डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. सिंगल यावेळेस स्थिती घेतली जाईल आणि एका सिंगल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 29 धावा. 29 रन, 29 धावा ज्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सत्यम ओव्हर द विकेट. स्ट्राईकवरती अमित तांबे, धीम्या गतीचा टाकलेला बॉल, चेंडूने मात्र लिडिंग एज घेतली आहे. बघायचं यावेळेस, ओ हो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं यावेळेस. सूरज आमले जबरदस्त एफर्ट्स त्याने दाखवले. कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु ही भीती देखील होती की जर कॅच मिस झाला तर पाठीमागे बॅकअपसाठी कोणीही नाहीये. परंतु असं म्हणतात ना की धाडशी लोकांचंच इथे कौतुक केलं जातं आणि सूरज आमलेचं ते कौतुक जरूर झालंय. 30 धावा धाफलकावरती 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 40 धावा बनवायचे आहेत. आदित्य जाधवला आपण खऱ्या अर्थानं गतवर्षी स्वर्गीय प्रशांत भाऊ जगताप स्मृती चषकामध्ये जबरदस्त बॅटिंग करताना बघितलं. एनबी ट्रॉफी मध्ये जबरदस्त बॅटिंग करताना पाहिलंय. आझादी चषकामध्ये यापूर्वीच्या मॅच मध्ये जबरदस्त संघाला जिंकून देण्यामध्ये आदित्य जाधवचा सिंहाचा वाटा राहिला. आज तो आदित्य जाधव वरती पुन्हा एकदा संघाचा विश्वास आहे. हा चेंडू मात्र आपण बघतो यावेळेस डॉट बॉल, निर्धाव चेंडूचा मैदानामध्ये आपण निश्चितप्रमाणे मारा केला जातोय सत्यम कडून. सत्यमची गोलंदाजी ओळखणं थोडंसं अवघड जरूर जात आहे या दोन्ही फलंदाजांना. बोलो तयार. हा चेंडू देखील यावेळेस अगदी लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. फार मोठी अपील होती, मला वाटतं या अपील मध्ये तो विश्वास नाहीये, तेवढा विश्वास नाहीये. संघाचा धपलक आता मात्र आपण बघतोय इथे मैदानाच्या मध्ये स्थिर असणार आहे. स्कोरबोर्ड वरती 15 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 15 चेंडू आणि 39 धावा. आज मात्र खुल्या गटाचा आपण पाहतोय जरूर हे सगळे संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. मावळ तालुक्यामध्ये आपण पाहिलं 11 चॅलेंजर्स या संघामध्ये 2 आयकॉन आपल्याला आज पाहायला मिळतील. हा चेंडू यावेळेस बघायचंय बॉडीवरती वेट, चेंडू येऊन दिला, शफल झाले, जागा बनवली आणि चेंडूला खेळले डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. आता जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये चौकार आला. या चौकाराच्या मदतीने देखील संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती आता बघायचंय 35 धावा. 14 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय, अजून 35 बनवायचे आहेत. ओ स्विच हिट. आदित्य सांगतोय की मी फक्त कव्हर्स मध्ये नाही, ऑन साइडला नाही, तर मी स्विच हिटचे फटके देखील खूप चांगले खेळतोय. हा रिव्हर्स पुलचा चौकार.
थँक्यू डीजे. आणि आपण पाहतोय आदित्य जाधवने मात्र आता गेअर शिफ्ट केलाय. चौकार तर मैदानाच्या मध्ये येतो. या चौकाराने संघाची धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचेल. 39 धावा धावफलकावरती. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. असं म्हणतात ना की चालताना ठेच लागल्याशिवाय माणूस व्यवस्थितपणे किंवा जबाबदारीने तो चालत नाही. यावेळेस बैठक तो खेळायचा होता. फटका फसलाय आणि इथे आदित्य जाधवने पंचांकडे पाहिले नाही आणि क्रीज सोडून दिलंय. विकेट आली आहे. मोठी विकेट आदित्य जाधवच्या रूपाने. तर नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल इथे होत आहेत. पप्पू तोडकर मैदानामध्ये आपण पाहिलेले दाखल इथे झालेले आहेत आणि या सीझन मध्ये ज्या फॉर्म मध्ये ते बॅटिंग करतायत आणि मला वाटतं आपण पाहिले गेले तर पप्पू तोडकर हा असा एक जिद्दी खेळाडू आहे. विशेष आपण पाहिले गेले तर पप्पू तोडकर यांचं नेहमी ते स्वप्न राहिले. अगदी धावण्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक मेडल्स मात्र त्यांनी जिंकलेले आहेत. पप्पू तोडकर आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. नॉन स्ट्राइक एंडला 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायच्या आहेत त्या 31 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहन एक उभरता सितारा, परंतु या उभरत्या सितारा देखील आपण पाहिलं यापूर्वीच्या मॅच मध्ये सगळ्यांची मनं जिंकण्याचं काम केलंय. परंतु आता बघायचं मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी असेल. समोर अमित तांबे, पप्पू तोडकर ही दोन दिग्गज नाव आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बघायचे रोहन स्ट्राइक वरती असेल. अमित तांबे 7 चेंडू फेस केले. 18 धावा आतापर्यंत त्याने बनवलेल्या आहेत. पप्पू तोडकर मैदानावर नॉन स्ट्राइक एंड वरती. आज नजरा असतील पप्पू तोडकर यांच्या बॅटिंग वरती. समोर मात्र अमित तांबे. ओ यावेळेस फटका फसलाय. पहिला चेंडू जाळं विणलं होतं आणि नरसिंग पालमपल्ले फार दूरवरती राहिली. दुसरा धाब्याचा इथे प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे मैदानाच्या मध्ये घेतली आहे. 2 धावा इथे येत आहेत. 2 धाव्याने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 41 वरती. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा इथे मैदानात अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. रोहनला माहिती आहे आज करून दाखवायचं आहे. अभी नाही तो कभी नाही. जे करायचं आहे ना ते आजच करायचं आहे. कारण ही महाराष्ट्राच्या मानाची स्पर्धा आहे. आझादी चषक आणि या आझादी चषकाचा आजचा आपण पाहतोय अंतिम दिवस आहे आणि आपण खुल्या गटांमध्ये खेळत आहोत. आज नाव बनवायचंय आपल्याला. वय छोट आहे परंतु स्वप्न तितकीच मोठी आहेत आणि स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे ना तर तो कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवावा लागेल रोहनला. संघाची धावसंख्या आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. 41 रोहन. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच नरसिंगने आपली मॅन ऑफ द मॅच रोहनला डेडिकेट केली आणि रोहनचा आत्मविश्वास मनोबल वाढवण्याचं काम मात्र जरूर नरसिंगने केलं. आज पुन्हा एकदा संघाने विश्वास टाकलाय रोहनच्या खांद्यावरती. कारण 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत. 11 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 29 रन. या 3 स्पोर्ट्स सायकल आज बघायचे मैदानामध्ये कोणाच्या नावावरती आज मात्र कोरल्या जाणार याच्यावरती देखील सगळ्यांच्या नजरा असतील. गोलंदाज तयार रोहन. खऱ्या अर्थानं आपण पाहिजे स्वर्गीय माणिकराव शिंदे, स्वर्गीय शिवश्याम पोळ, त्याचबरोबर स्वर्गीय विठ्ठलवीर यांच्या स्मरणार्थ आपण पाहिले गेले तर तुषार शिंदे असतील, अमोलदादा वीर असतील आणि त्याचबरोबर विनोद पोल, प्रमोद पोल यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल आपल्या सौजन्य झाल्यात. परंतु यावेळी मैदानाच्या आतमध्ये अमित तांबेच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे.
स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो मैदानामध्ये 45, 10 चेंडू शिल्लक, 25 अजून बनवायचे आहेत. ओहो, यावेळेस वळण घेणारा चेंडू. रोहनने देखील सांगितलंय की हम भी कुछ कम नाही आहे, आम्ही देखील काही कमी नाही आहोत, आम्हाला देखील आज मैदानामध्ये सिद्ध व्हायचंय, आम्हाला देखील जिंकायचंय. इथे प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय. डॉट चेंडू इथे आपल्याला बघायला मिळाला. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक, 25 धावा अजूनही मैदानामध्ये बनवायच्या आहेत. मंजिल इंसान के हौसले आजमाती है, सपनों के पर्दे आंखों से हटाती है, गिरने वालों को होती है तकलीफ मगर ठोकरी इंसान को चलना सिखाती है. यावेळेस फार मोठी अपील आणि मला वाटतं बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट, धावफलक इथे स्थिर आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय, 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पावसाळी रबर बॉलचं हे क्रिकेट. प्रेक्षकांची अलोट गर्दी, दर्दी प्रेक्षक आता मात्र गर्दी करू लागलेत. प्रेक्षकांची पावले या मैदानाकडे येऊ लागली आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल, जमीन समांतर स्ट्रोक इथे खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण बघतोय मैदानाच्या मध्ये अजित आहे, चेंडूला फील्ड करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी जबरदस्त बघायला मिळाली. 2 धावा आल्या आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 47. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय बनवायच्या आहेत आता त्या 23 धावा. 7 चेंडू आणि 23 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. आखू टप्प्याचा बॉल पुल तर केलाय, चेंडूने उंची घेतलीये, लांबी कमी आहे. अजित गायकवाड आले चेंडूच्या खाली आणि ते सेलिब्रेशन का होऊ नये, कारण त्यांना या विकेटचं महत्व माहिती आहे. थँक्यू डीजे. शेवटचे आपण बघतोय तर मैदानामध्ये चेंडू शिल्लक असतील 6, बनवायचे ते 23. 4 षटकांचा खेळ संपलाय, 47 झाल्यात. चालू असणारी मॅच आपण बघतोय यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर मंगलमूर्ती इन्फ्रा 11 आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. टीम 2 तगडे संघ समोरासमोर आहेत. प्रशांत दादा गायकवाड नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेत. शेवटचे चेंडू शिल्लक असेल 6, बनवायचे 23. 6 गेंदे और 23 रन की अभी भी जरूरत. काटे की टक्कर आणि बिग फाईट पाहण्यासाठी आपण पाहतोय सेवानिवृत्ती चषकाचे मुख्य आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून लवकरच एक लखपती क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुरेशरावजी भिसे यांचं देखील आगमन होतंय. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 23 धाब्यांची अजूनही गरज. सेवानिवृत्ती चषक पावसाळी रबर बॉलची स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येईल. एक लखपती क्रिकेटची स्पर्धा 6 चेंडू 23. पप्पू तोडकर या सीझन मध्ये आपण पाहिलं तर आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी कोण विसरेल मित्रांनो. मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने 2 व्हीलर बाईक मिळवली या खेळाडूने, तो पप्पू तोडकर आहे. नाव मोठं आहे आणि नावाप्रमाणे आज काम करायचं. चला प्रेक्षकांना विनंती, मैदानाच्या बाहेर चला. गोलंदाजीसाठी गोलंदाज मॅच कडे जायचं पुन्हा एकदा. धीरज घ्यायचे बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राईक वरती पप्पू तोडकर. पहिलाच बॉल, मला जमत नाही तडजोड, मी करतो फक्त तोडफोड. पप्पू तोडकरच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती सिक्सर.
रायगड डीजे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय की या मॅच वरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. बॅटल मैदानामध्ये सुरू आहे, परंतु बिग बॅटल मैदानाच्या बाहेर रंगलाय उमेश नायडू आणि डॉन यांच्यामध्ये. डॉन आणि निहाल यांच्यामध्ये लागलेला बॅटल बघायचंय मैदानामध्ये. 5 चेंडू शिल्लक आहे, 17 धावेंची गरज आहे. पप्पू तोडकरच्या पॅटमधून पहिल्याच बॉलवरती सिक्सर दाखवलाय पप्पू तोडकरने. ओ तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि पप्पू तोडकरने षटकार मारलाय खणखणीत. 6 धावा. जबरदस्त बॉटम हँडचा वापर, जबरदस्त पिकअप स्ट्रोक पप्पू तोडकरच्या पॅटमधून आपल्याला बघायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघूयात. डीप होणारा चेंडू होता आणि पप्पू तोडकरने दाखवले मसल्स आपले. मसल मध्ये पॉवर किती आहे ती देखील दाखवली आहे. 2 षटकार खेचलेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. मॅच अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये ऑन आहे. असं म्हणतात ना की हौसले को तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रखो. आणि ते जिंकण्यासाठीच मैदानामध्ये लढायचं आहे आणि ती जिंकण्यासाठी संघर्ष सुरू झालाय मित्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तयार असतील मैदानाच्या आतमध्ये. धीरज गच्चे काय कमबॅक करणार का हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक वरती असतील पप्पू तोडकर. 2 षटकार खेचलेत. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बेड्डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे पप्पू तोडकरने. 2 धावा इथे येत आहेत आणि या 2 धावेने धावफलक आकार बदलत आहे. धावफलकावरती धावा आहेत 61. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 9 धावा. 3 चेंडू शिल्लक, 9 धावेंची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचंय. पुन्हा एकदा धीरज गच्चे तयार असतील. असं म्हणतात ना, जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं और जो पसीनों से नहाते वो इतिहास बदलते हैं. इतिहास कोण बदलणार हे मात्र बघायचंय, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. एका बाजूला पप्पू तोडकर आहे, दुसऱ्या बाजूला धीरज गच्चे. एका बाजूला मंगलमूर्ती इन्फ्रा 11 आहे तर दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं संविधान चषकाचे मुख्य आयोजक आणि संविधान टीमचे ओनर सन्माननीय चंद्रशेखरजी मोरे सरांचं आगमन झालंय. चंद्रशेखर मोरे सर आपलं देखील मी आझादी चषकामध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 3 चेंडू मध्ये 16 धावा झालेल्या आहेत आपण या मैदानावरती बघितल्यात. 6 चेंडू मध्ये 28 झालेल्या आहेत. या धावा आपण बघितलेल्या आहेत. आज 3 चेंडू मध्ये 9 धावेंची गरज आहे. होणार की नाही हे मात्र येणारा वेळ आणि येणारा काळ सांगून जाईल मित्रांनो. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. धीरज गच्चे. 3 चेंडू 9. स्ट्राईक वरती पप्पू. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा आसमानी टोला. ये है बंगाली रसगुल्ला. षटकार. थँक्यू डीजे. पप्पू तोडकरचं जबरदस्त आक्रमण. मला वाटतं संभाजी भाऊ, मावळ प्रीमियर लीग आपण ज्यावेळेस लोणावळ्यामध्ये आयोजित केली, पप्पू तोडकर आयकॉनच्या भूमिकेमध्ये होते. अपयशी राहिले आणि त्यांनी आपल्या बाईटमध्ये सांगितलं होतं, आजचा माझा थोडासा बॅड पॅच सुरू आहे, वेळ भेटत नाहीये, प्रॅक्टिससाठी वेळ नाहीये, परंतु ज्यावेळेस मी कमबॅक करेल ना, तो कमबॅक सगळ्यांच्या नजरेत साठवण्यासारखा कमबॅक करेल. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीच्या मैदानावरती 2 व्हीलर बाईक मिळवली आणि आझादी चषकामध्ये काय बॅटिंग केली आहे. 4 चेंडू 20 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत.
जबरदस्त बॅटल रंगलाय. आपण पाहतोय आझादी चषकाचा थरार. जो संघ इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेले तर जिंकणार तो क्वार्टर फायनल मध्ये भिडणार. पप्पू तोडकर सांगत असेल वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया, वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. आणि पप्पू तोडकर कोण आहे हे मात्र सांगतोय आणि तो मैदानामध्ये दाखवूनही देतोय. 2 चेंडू 3 धावेंची गरज. मॅच ऑन आहे. पप्पू तोडकरची बॅटिंग पाहण्यासाठी आझादी चषक पाहण्यासाठी मेघराजाचं देखील आगमन झाले. आता 2 चेंडू 3. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय. सिंगल तरी ते घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का पाहणं गरजेचं आहे आहे आहे. आणि इथे काय विकेट तर जरूर मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता काय होईल. 1 चेंडू शिल्लक, 2 धावेंची गरज. सामना जर टाय झाला, बघायचंय आझादी चषकामध्ये पहिली सुपर ओव्हरची मॅच बघायला मिळणार का. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघूयात. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला, सिंगल सक्सेसफुल, आणि परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र दुसऱ्या धावेमध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवू शकले नाहीये पप्पू तोडकर. 1 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे आणि या एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. जबरदस्त मॅच, बिग बॅटल. काय मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलेला आहे आणि मला वाटतं जे घर बसल्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेतायत ना ते देखील विचार करत असतील आम्ही देखील मैदानावरती जाणं गरजेचं होतं आणि या इतिहासाचा साक्षीदार देखील होणं गरजेचं होतं. शेवटचा 1 चेंडू 2, परंतु प्रेक्षक राजा हो, आझादी चषकाची मॅच, पप्पू तोडकरची बॅटिंग, धीरज गच्छेची गोलंदाजी जर आवडली असेल तर या एका चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्र हो. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. जर धीरज गच्छेने जर इथे संघाला विजय मिळवून दिला ना तर अमित दादा तरस उद्योग सम्राट यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइस धीरजला. 1 चेंडू आणि 2. समोर आहे प्रशांत दादा गायकवाड. गोलंदाजीसाठी असेल धीरज गच्छे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना, जो सामना जनरल वॉर्ड मध्ये होता तो सामना आता आयसीयू मध्ये आलाय आणि आयसीयू मधला आता सामना व्हेंटिलेटर वरती. 1 चेंडू 2. हलक्या धनाचे पहा मनकडे या साईने वळवलाय चेंडूला. अजित गायकवाड दूरवरती आहे, चेंडूला कव्हर करेल, सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि इथे काय सामना टाय झालाय. सुपर ओव्हर, प्रेक्षकांचा नजरा फेडणारा आपण पाहतोय सामना. काय मॅच रंगली. काय जबरदस्त मॅच. सामना टाय झालाय, सामना सुपर ओव्हर मध्ये पोहोचलाय. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय ज्यांचं प्रेडिक्शन मैदानामध्ये होतं निहाल आणि डॉन यांच्यामध्ये जे रंगलं होतं ना, दोन्ही खेळाडू आहेत, दोन्ही खेळाडूने दोन्ही संघांचं समर्थन केलं, परंतु कुणी कोणाचं समर्थन केलं हे सांगणार नाही, परंतु सगळ्या अर्थाने सगळं जागेवरती राहिलं. एक आवर्जून सांगेल, डॉननी मात्र प्रशांतदादा गायकवाड यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते, हे विसरून चालणार नाही. तर जाऊया मॅच. चला सुपर ओव्हर कडे आपण जाणार आहोत. चला विनंती करतो बॅट्समन लगेच पाठवून द्या. काय जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळाली. आघाडीचे बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे. सुपर ओव्हरची मॅच आहे. सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय. आझादी चषक, आझादी चषकामध्ये रंगलेला सुपर ओव्हरचा थरार. एका बाजूला
मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये यशवंत व पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर. उमेश भाई, आपण ज्याची चर्चा केली, घर बसल्या मात्र जे क्रिकेटचे जे चाहते आहेत, जे मात्र आनंद घेत आहेत, त्यांनाही वाटलं असेल की आम्ही आज देवरोडला जाणं किती गरजेचं होतं, किती महत्वाचं होतं. या इतिहासाचा साक्षी होण्यासाठी मात्र आम्ही आज चुकलो. थँक्यू. तथा बघायचं सुपर ओव्हरचा सामना, सुपर ओव्हरची लढत आणि या सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये आपण बघणार आहोत मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीम आणि दुसऱ्या बाजूला यशवंत व पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर. या दोन संघांमध्ये मात्र सुपर ओव्हरचा थरार रंगला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय, चेंडू सोपवलाय सत्यमच्या हातामध्ये आणि आघाडीचे बॅटर्स आले जातात. एका बाजूला असेल शिरूर लोहार, तर दुसऱ्या बाजूला असेल मैदानाच्या आतमध्ये आदित्य जाधव. सामना जर परत सुपर ओव्हर झाला तर मात्र जे खेळाडू आता ज्यांनी गोलंदाजी केली, ज्यांनी बॅटिंग केली, ते खेळाडू पुढल्या सुपर ओव्हर मध्ये खेळ पुन्हा येणार नाही. बोला. जाऊया मॅच कडे. सुपर ओव्हरची मॅच, सुपर ओव्हरची लढत. गोलंदाजीसाठी सुपर ओव्हरचा थरार. पहिला बॉल सत्यमच्या हातामध्ये आणि पहिलाच बॉल बैठक स्ट्रोक शिरूर लोहारच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम. एकदा चुकी झालीये, आता करणार नाहीये. आता आसमानी टोला षटकार. इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पहिल्याच चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या मध्ये खेळलेला शिरूर लोहारने षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचा श्री गणेश या 6 धावेने होतोय. मला वाटतं सुरेशरावजी भिसे ऑनलाईन ही स्पर्धा बघत होते आणि त्यांनी पाहिलं की कदाचित ही मॅच जबरदस्त होणार आहे. त्यांनी घरचं लगेच आपला बेड सोडला, टू व्हीलरवरती बसले आणि पुन्हा आपल्या मैदानावरती आले. अकोटप्प्याचा बॉल. चेंडू बघायचे मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे केलाय. सिंगल आली. दुसरा धाब्याचा प्रयत्न होईल का? ओ होकार नकार, होकार नकार सुरू होता आणि शेवटी होकार आला. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर या ठिकाणी उद्योग सम्राट सन्माननीय अमितदादा तरस यांच्या वतीने 5000 रुपयाचं प्राइज. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्राइज आहे. आज बक्षिसांची खैरात अमितदादा तरस यांच्या वतीने होणार आहे. आणि 11 चॅलेंजर्स टीम जर असेल तर कृष्णा चलवादी देखील फायर, कारण त्यांना माहिती आहे की आपली टीम जर असेल ना मग मात्र ते पुष्पाच्या रूपमध्ये येतात डायरेक्ट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक फार दूर वरती. वा, प्रेक्षकांचंही कौतुक आहे. त्यामुळे विनंती आहे मैदानाच्या बाहेरून जायचंय. हा चौकार आहे. थँक्यू डीजे.
यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चौकार आला, या चौकाराने संघाचं धावफलक मात्र आता पुढे जात आहे. धावफलकावरती धावा. गोलंदाज तयार. ओ बैठक बैठक स्ट्रोक स्लॉक स्वीप. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. पत्रा बजाव स्ट्रोक षटकार सिक्सर. काय स्ट्रोक खेळलाय शेरू लोहारने. ज्या शेरू लोहारला पहिल्या चेंडूवरती सत्यमने डगआउटचा रस्ता दाखवला ना, तो शेरू लोहार इथे फक्त मैदानामध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय. आणि शेरू लोहार तुमच्यासाठी प्राइज असणार आहे अजून एक षटकार. जर तुम्ही खेळला ना तर उद्योग सम्राट अमित दादा तरस यांच्या वतीने तब्बल रोख 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा तयार मैदानाच्या आतमध्ये. सत्यम शेरू लोहार पुन्हा स्ट्राईक वरती 5,000 रुपयाचे कॅश प्राइज लागलं जात आहे. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र मिस केलंय ते शेरू लोहारने. हा चेंडू मात्र डॉट आहे. 18 धावा मैदानामध्ये आपण बघतोय. पुढे सत्यम तयार. ओ पुण्याचा लीग ते फिंगर रोल केले. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. थर्ड मॅच खेळाडू बीट होत आहे. धीरज गच्ची चेंडूला पाठमोरे होतील. पाहता पाहता चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या धावेची मागणी आहे. साज बाज और ताज. 3 धावा इथे आल्या. 21 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावेंचा आता टार्गेट असेल मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीम या संघासमोर. मैदानामध्ये बघायचं पुढे एकदा. सुपर ओव्हरचा पहिला डाव ते मात्र संपलाय. चला विनंती करतो यशवंत पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर टीम तुम्ही लगेचच या ठिकाणी फिल्डिंग सेट करून घ्या. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका आता. आणि अजून आपण पाहिलं तर टीम बॅटिंग साठी देखील आलेली नाहीयेत. परंतु मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीमचे संघ मालक गणेशदादा आढळे यांच्या वतीने मात्र आताच प्राइज आलाय. जर टीम जिंकली ना तर टीम साठी इथे 2,000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्या वतीने दिलं जाणार आहे. आझादी चषक आणि आझादी चषक आपण पाहिले गेले तर आज ही क्रिकेटची स्पर्धा फक्त स्पर्धा राहिलेली नाहीये. हे युद्धाची रणभूमी रंगली आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. करणार आहोत. महेश जाधव सर कुठे असतील त्यांनी संपर्क साधा लगेच. थँक्यू महेश सर. तर जाऊया मॅचकडे. आपण पुढे त्या सामन्याकडे जाणार आहोत. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल आणि आता बघायचे सुपर ओव्हरची मॅच. आणि
हा विश्वास असतो ना की बा शिरूर लोहरला पुन्हा सलामीसाठी पाठवणं किंवा पप्पू तोडकर असताना प्रशांतदा गायकवाड असताना आदित्यलाही पाठवणं, परंतु विश्वास टाकल्यानंतर त्या विश्वासाला साजेला असा खेळ करणं हीच या खेळाडूंची खासियत असते आणि तेच मात्र शिरू लोहारने करून दाखवलं. शिरू देखील पप्पू तोडकरांना सांगत असेल, जरूर माझ्याकडून पहिल्या मॅचमध्ये चुकी झाली, माझ्या बॅटमधून मात्र धावा आल्या नाही, परंतु सुपर ओव्हरला मला संधी हवी आहे आणि ती संधी मिळवली आणि संधीचं त्याने सोनं केलं. परंतु आता बघायचं दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. आणि आता मात्र बघायचंय शेवटचे सुपर ओव्हरचा हा सामना. 6 चेंडू बनवायचे आहेत त्या 22 आणि या 22 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की रोखल्या जाणार हे मात्र मैदानामध्ये बघायचं आहे. नरसिंग पालमपल्ले आणि त्याच्या सोबत आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये असणार आहे साहिल कदम. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज ललित चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. नरसिंग पालमपल्ले स्ट्राईक ऑन तयार. याही खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, धमक आहे. सकाळपासून मात्र आपली बॅट त्याची तळपलेली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती आसमानी टोला दे 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 घुमा के सिक्सर. थँक्यू डीजे. पहिला चेंडू मला वाटतं दिवाळी आणि दसरा अजून येणं बाकी आहे. ललितने आताच बोनस वाटायला सुरुवात केली की काय. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला यावेळेस नरसिंग पालमपल्लेने. नरसिंगच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती टिक फॉर टॅग जशास तसे उत्तर द्यायला आम्ही देखील तयार आहोत हे सांगण्यासाठी दाखल झालाय नरसिंग. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा बघायचं ललित. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी स्लॉग स्वीप केलाय आणि चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट मध्ये. आझादी षटकाचा A1 क्वालिटी षटकार. काय बैठक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये दाखवला. नरसिंग पालमपल्ले यांच्या बॅटमधून मात्र लागोपाठचा दुसरा सिक्सर. सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा थरार मैदानामध्ये किती रंगतदार होणार यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. जशास तसे उत्तर दिलं जात आहे. 2 जंगलचे वाघ आहेत आणि ते समोरासमोर भिडलेले आहेत. अजून एक षटकार जर खेळला ना नरसिंगने तर मात्र उद्योग सम्राट अमित दादा तरस यांच्या वतीने 5,000 रुपयाचा प्राइज मैदानामध्ये आपण पाहतो निश्चितप्रमाणे प्राइज लावलं जाते. प्रेम दोन्ही संघांवरती अमित दादा तरस यांचा आहे. ओ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडल्यानंतर दिशा बदलली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार. अजून 2 लागोपाठचे सिक्सर जरी खेळले तरी देखील नरसिंग पालमपल्ले यांच्यासाठी 5,000 रुपयाचं प्राइज अमित दादा तरस यांच्या वतीने. त्याचबरोबर आयुष स्पोर्ट्सचे ओनर प्रसाद चव्हाण यांच्या वतीने 1,000 आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये हुक केलाय स्ट्रोकला पाठवलंय डीप लॉंग लेगला सिक्सर. थँक्यू डीजे. आयुष स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर नरसिंग पालमपल्ले यांच्या बॅटमधून आपण पाहतोय डीप लॉंग लेगच्या दिशेने आलेला षटकार. आयुष स्पोर्ट्सचे ओनर प्रसाद चव्हाण आणि त्याचबरोबर
उद्योग सम्राट आणि या खेळावरती नितांत प्रेम करणारे अमितदादा तरस यांच्या वतीने अजून एक षटकार जर खेळला नरसिंगने तब्बल 5000 रुपयाचं प्राइज अमितदादा तरस यांच्या वतीने, तर प्रसाददादा चव्हाण यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 2, जिंकण्यासाठी बनवायच्या 4 धावा. प्रेक्षक राजाओ, पुन्हा एकदा या सुपर ओव्हरच्या मॅच साठी या दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त प्रेक्षकांच्या नजरेचं पारणं फेडणारा सामना आहे. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न सुरू आहेत. इथे जर विकेट घेतली ना ललित चौधरीने तर अमितदादा तरस यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज ललित चौधरीला. गोलंदाज तयार आहे. पुण्याच्या मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. ललित चौधरी समोर नरसिंग पालमपल्ले. 2 चेंडू 4 धावींची गरज. आझादी चषक संभाजीभाऊ देवरकर, उमेश नायडू, साजिदभाई तांबोळी यांचं बहारदार आयोजन. यावेळेस बैठक स्ट्रोक आणि ती मिड विकेटला चेंडू आपण बघतोय. खेळलाय, फेकलाय, तिथे पप्पू तोडकरने जाळं रचलं होतं, त्या जाळ्यामध्ये अडकलाय. मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. सिंगल तर आलीये, धाव रोखलीये. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनो पुन्हा एकदा सुपरची मॅच काय बघायची आहे का तुम्हाला? बघायची असेल तर या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 3 आणि इथे जर आता षटकार जर खेळला साहिलने तर साहिलसाठी अमितदादा तरस यांच्या वतीने 5000 रुपयाचा प्राइज. टीमचे ओनर गणेश ढाडावळे यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचा प्राइज. सामना विकेट जर घेतली या चेंडूवरती अमितदादा तरस यांच्या वतीने 2000 रुपये प्राइज. बक्षिसांचा वर्षाव आहे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. 1 चेंडू 3 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इतिहास आझादी चषक ही क्रिकेटची स्पर्धा का प्रत्येकाच्या मनावरती राज्य करते ना, त्याचं कारण हेच आहे. इथे चित्त थरारक सामने होतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज. 1 चेंडू 3 जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. यावेळेस तिथे बघायचं ऑन साइडला चेंडू खेळलाय आणि तिथे काय सामना संपवलाय. या चौकाराने साहिल सामना संपवतोय आणि सामना इथे जिंकलाय मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीम. अभिनंदन. थँक्यू. डीज आहे. मला वाटतं षटकारासाठी प्राइज होतं, विकेटसाठी प्राइज होतं, चौकाराला. सामना जिंकला मात्र मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीमने. वेल प्लेड टीम. हार्ड लक. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर टीम. खूप चांगला खेळ. कोणी विचारून तुम्ही पराभूत कसे झाला तर अभिमानाने सांगता आलं पाहिजे आम्ही मैदानामध्ये लढलो कसे. आणि आज तो लढा पप्पू तोडकर यांचा बघायला मिळाला, शेरू लोहार यांचा पाहायला मिळाला. चला टॉस आपण करतोय लगेच. मंगलमूर्ती 11 इन्फ्रा टीम विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. कॅप्टन आणि प्लेअर ऑफ द मॅच. चला मंगलमूर्ती 11 टीम कॅप्टन टॉस साठी. चला टॉस साठी वेळ खूप कमी आपल्याकडे. हा सामना 4 षटकाचा आपण खेळवणार आहोत. जर तुम्ही वेळेत नाही आले तर अजून आपण 3 षटकाचा सामना करणार आहोत.
त्यामुळे विनंती आहे की चला कॅप्टन टॉस साठी लगेच या. संविधान ग्रुप, योगेश भाऊ सरकार स्पोर्ट फाउंडेशन पुणे त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती 11 या दोन टीम्स मध्ये यानंतरची होणारी मॅच. टॉस आपण लगेच करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आणि हे आनंद, हाय सेलिब्रेशन, हा आनंद का होऊ नये, कारण साहिलने ज्या प्रकारची मॅच नरसिंग पालमपल्ले आणि शेरू लोहार तुमच्यासाठी उद्योग सम्राट आदरणीय अमितदादा तरस यांच्या वतीने 1,000 रुपयाचे कॅश प्राइज आपण देतोय. तर विनंती आहे दोन्ही खेळाडू आपलं कॅश प्राइज याच्याकडे घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अमितदादा तरस यांच्या वतीने कॅश प्राइज दिलं जाईल. सामना टाय झाला, सामना सुपर ओव्हर मध्ये गेला, परंतु हे सगळं जे काय मनोरंजन किंवा जो काय सगळा संघर्ष होता त्या सामन्याचा आपल्याला मॅन ऑफ द मॅच